नमस्कार, मी स्वप्नाली रेसिपीमध्ये आज आपण बघणार आहोत खमंग पारंपरिक पद्धतीची ताकाची कढी किंवा दह्याची कढी कशी बनवायची ते बघणार आहोत। चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आमच्या चॅनलला नवीन असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। खमंग ताकाची वडी बनवण्यासाठी आपण इथे घेतलेलं साहित्य बघा। मी इथे 1 वाटीभर घट्ट दही घेतलेलं आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे, 2 ते 3 हिरव्या मिरच्या चिरून घेतल्यात, कढीपत्ता घेतलेला आहे आणि वाटण करण्यासाठी कोथिंबीर घेतलेली आहे, अर्धा चमचा जिरं आणि 10 ते 12 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे बघा। 2 चमचे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे छोटे आणि मोठा चमचा म्हणलं तर 1 चमचा आहे। दही आपण चांगलं रवीनं घुसळून घेऊया। दही आपण पाणी घालण्या अगोदरच असं चांगलं घुसळून घ्यायचं आहे बघा। रवीनं आपण चांगलं दही घुसळून घेतलं आहे असं। आणखीन आपण ह्याच्यामध्ये पाणी घातलेलं नाही अजिबात। ह्याच्यामध्ये मी अर्धा पेला पाणी घालून त्याला आणखीन चांगलं घुसळून घेऊया। दह्याचा आपण हे ताक करून घेतलं आहे बघा। आपण ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे बघा इथं 2 चमचे। ते आता आपण मी इथे एक पातेलं घेतलं आहे आणि पातेल्यात घालून इथे 1 ग्लास पाणी ओतणार आहे त्याच्यामध्ये। ह्यातल्या आपण चांगल्या गाठी मोडून घ्यायच्या आहेत बघा। बघा आपण सगळ्या गाठी मोडून घेतलेल्या आहेत। आता हे 3 ते 4 मिनिट आपण पीठ हे चांगलं शिजवून घ्यायचं आहे। हे पाणी आपलं थंड आहे आणि पीठ टाकलेलं त्याच्यामुळे आपण पहिल्यांदा गॅस मोठाच करायचा आहे आणि 3 ते 4 मिनिट याला चांगलं खळखळून उकळी येईपर्यंत हे पीठ चांगलं शिजवून घ्यायचं आहे बघा। आपण बघा गॅस आपला मोठाच होता, आता आपण गॅस कमी करणार आहोत आणि उकळी यायला लागलेली आहे। उकळी यायला लागली की गॅस बारीक करायचा, नाहीतर आपलं सगळं हे पीठ सगळं वरती येतं आणि याला असं हलवत राहायचं आहे जेणेकरून गाठी होणार नाही। बघा पिठाला आपले छान उकळी आलेली आहे, खळखळून उकळी येते, उकळतंय पीठ। एकूण आपले 3 ते 4 मिनिट झालेले आहेत आणि पीठ शिजलेलं आहे आता आपलं। आणि आता गॅस बंद करून देऊया। हे पीठ आपण चांगलं थंड केल्याशिवाय आपण ताकामध्ये ओतायचं नाही, हे थंड करायला ठेवूया। पीठ थंड होतंय तोपर्यंत आपण कढीचं वाटण करून घेऊया। जिरे आपण अगोदर चांगले बारीक करून घेऊया आणि मग त्याच्यामध्ये लसूण कोथिंबीर घालून घेऊया। बघा लसूण आणि कोथिंबीर आणि जिरं आपलं वाटून झालेलं आहे। कढीचं वाटण तयार झालं आहे आपलं। जाडसर वाटून घेतले बघा मी थोडं असं। बघा पीठ आपलं थंड झालं आहे आणि थंड होईल बघा कसं घट्टपणा आलेला आहे ह्याच्यामध्ये। आणि ह्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून घेणार आहोत आता आणि आणखीनच आता आपल्या ताकामध्ये आपण हे पीठ मिक्स करणार आहोत बघा। चांगलं ह्याला आता पीठ टाकल्यानंतर आणखीन एकदा चांगलं ह्याला घुसळून घ्यायचं आहे बघा। शिजवलेलं पीठ आणि ताक आपण एकत्र मिक्स केलेलं आहे बघा चांगलं। आता आपण हे ह्याच्यामध्ये जे वाटण केलं होतं ह्याच्यासाठी कढीसाठी आपण ते ह्याच्यामध्ये अर्ध वाटण घालून घेऊया कच्चं। घातलं आपण हे सगळं मिक्स करून घेऊया आणि अर्ध वाटण आपण फोडणीला घालणार आहोत बघा। कच्चं वाटण घातल्यामुळे कढीला खूप छान चव येते। आता आपण फोडणी करूया। आता आपण कढीला फोडणी देऊन घेऊया। मी इथे एक पातेलं घेतलं आहे आणि पातेल्यामध्ये 1 चमचा तेल घेतलं आहे बघा। कढीला जास्त तेल वापरायचं नाही, मी 1 चमचा घातलेला आहे। तेल आपलं चांगलं तापलंय बघा। आपण टाकून घेऊया मोहरी चांगली तडतडली की आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया जिरं, हिरवी मिरची, मिरची आपण मिनिटभर चांगली जरा परतून घ्यायची आहे बघा तेलामध्ये। कच्चं वाटण आपण जे केलं होतं ते अर्ध आपण वाटण फोडणीला टाकलेलं आहे। चांगलं मिक्स करून घेऊया आणि याच्यामध्ये घालून घेऊया हळद घातली आपण चांगलं मिक्स करून घेऊया। मसाला चांगला भाजला आहे, आता आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया फोडणी कढीला आपली छान फोडणी बसली आहे बघा। आपली फोडणी देऊन झालेली आहे आणि कढीला काय आपण उकळी आणायची नाही, लगेच गॅस बंद करून द्यायचा आहे। उकळी जर आली तर आपली कढी फुटते, पाणी एकीकडे आणि दही एकीकडे असं होतं। त्याच्यामुळे कढी कधीच गरम करायची नाही, चांगली फोडणी चरचरून बसली की गॅस बंद करून द्यायचा आहे लगेच।
आपण मिक्स करून घेऊया। बघा आपली कढी किती मस्त झाली आहे, मिळून पण आली आहे। ह्याच्यावर आपण थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया। आहे दाटसरपणा किती छान आलेला आहे।